नमस्कार प्रेक्षकांनो. तारिणी मालिकेच्या आजच्या भागामध्ये मात्र इकडे आता स्वतः बुरका घालून तारिणी आता जेजेच्या ऑफिसमध्ये गेलेली असते. तर जेजे आता टेबलवरती बसून कुणाशी तरी मोबाईलवरती बोलत असते आणि बोलत असताना बोलते की नाही, तुम्हाला जेही प्रश्न आहे ना, तुम्ही कौशिकी खांडेकराला कॉल करा आणि विचारा. मला ना मुळातच न्यूज समोर यायला आवडत नाही. आणि तेवढ्यातच तिथं तारिणी पोचते. तेव्हा एक हवालदार बाहेर बसलेला असतो आणि ती विचारते की थांबा मॅडम, हो मॅडम कोण आहात तुम्ही, थांबा ना. तेवढ्यातच आता जेचं लक्ष जाते त्यावर. आता जे काही बोलणार तेवढ्यातच तारिणी आता जय हिंद मॅडम बोलत, मी रिपोर्टिंग तारिणी केदार खांडेकर. तेवढ्यात आता इकडे जे मॅडमनं ओळखलेलं असतं आणि बोलतं की बाहेर मीडिया आहे तारिणी, तू इथं कशासाठी आलेली आहे. तेव्हा आता इकडे तारिणी बोलते की मॅडम मला विचारायचं होतं की युवराजने समोर काय बोललेलं आहे का. त्यावर आता इकडे लगेच जे मॅडम बोलते की नाही, त्यांनी आतापर्यंत तोंड उघडलेलं नाही आहे. आणि तेव्हा इकडे तारिणी बोलते की पण तुमची नेक्स्ट मुवमेंट काय आहे मॅडम, मला कळणार का. तेव्हा जे मॅडम बोलते की एक खांडेकर म्हणून की एक पोलीस ऑफिसर म्हणून. त्यावर आता इकडे लगेच तारिणी बोलते की एक पोलीस ऑफिसर म्हणून मला जाणून घ्यायचं आहे की तुमची नेक्स्ट मुवमेंट काय असणार आहे. त्यावर इकडे आता लगेच दुसरीकडे इकडे मात्र आता निशीने पूर्ण घर डोक्यावरती घेतलेलं असतं. आणि आता रेखा बेलसरेकडे ती खूप रडत असते आणि पद्मिनी हे सर्व बघत असते. तेवढ्यातच तिथं कौशिक येते आणि कौशिककडे आता लगेच इकडे ही निशी हात जोडते आणि बोलते की काहीही झालं ना कौशिकी ताई, मला मात्र युवराजशी भेटू द्या. मी नाही राहू शकत त्याच्याशिवाय, मला भेटू द्या. तुम्ही का सोडत नाही आहे तुम्ही त्याला आणि का घरी आणत नाही आहे, खरंच मी हात जोडते तुमच्याशी. तेव्हा आता इकडे लगेच रेखा नेहमीप्रमाणेच आता बोलते की तू खरंच या घरामध्ये ना माझ्या निशीची काळजी कुणाला नाही आहे. मला असं वाटत होतं की या घरामध्ये ती येऊन मात्र खुश राहणार, पण इतकी तर प्रत्येक दिवस ती रडते. त्यावर इकडे लगेच कौशिकी रागातच त्याने बोलते की रेखा काय चालू आहे तुमचं, खरंच बेलसरे काय चालू आहे, सांगा ना. तुम्ही इथं निशीला सांभाळण्यासाठी राहत आहात की आम्हाला टोमणे मारण्यासाठी राहत आहे, काही मला समजतच नाही तुमचं. त्यावर आता लगेच ती निशीपाशी बसते आणि निशीच्या चेहऱ्यावरती प्रेमाने कौशिकी हात फिरवत इकडे लगेच बोलते की कौशिकी आता लगेच निशीला बोलते की हे बघ निशी, तू समजदार आहेस मला मान्य आहे. मी कधी आता युवराजला सोडवणार हे मला माहिती नाही आहे. मी कधी तुला भेटू शकणार हे माहिती नाही आहे. पण युवराजला लवकरात लवकर मी बाहेर काढणार हा शब्द आहे तुला कौशिकीचा. म्हणून शांत हो, तू समजदार आहेस ना. तेवढ्यातच आता इकडे मात्र लगेच कौशिकीला कॉल येते म्हणून ती बोलण्यासाठी आता बाहेर जाते. आणि इकडे मात्र निशीचे हाल खूप रडत असतात. तर हिला रेखा बेलसरे सांभाळत असते. तेवढ्यातच आता इकडे कौशिकीला कॉल आलेला असतो, तो म्हणजे आता डॉक्टर कामदांचा. आता डॉक्टर कामत बोलतात की काय झालं कौशिकी, ठीक आहे ना निशी आता. त्यावर आता कौशिकी लगेच डॉक्टर कामदाला सांगते की नाही इथं काहीही ठीक नाही आहे आणि खरंच निशीला एक वेळ युवराजला भेटायचं आहे. आणि मात्र आता हे आम्हाला खांडेकरांना कोणालाही इकडे युवराजला भेटू देत नाही आहे. खरंच डॉक्टर काका काय करावं ना, मला काहीही कळत नाही. तेव्हा आता डॉक्टर कामत मात्र इकडे आता लगेच कौशिकीला बोलतो की हे बघ, मी तुझा फॅमिली डॉक्टर आहे. लहानपणापासून युवराज माझ्या खांद्यावर खेळतोय आणि मात्र मी तुला एकच सांगू शकते की जरी खांडेकर आता युवराजला भेटू शकत नाही, पण हा डॉक्टर कामात तर भेटू शकतो ना. तू सांग निशीला रेडी राहायसाठी, मी तिला आताच लगेच पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जातो आणि तिची भेट मात्र इकडे युवराजसोबत घडून आणतो. त्यावर आता इकडे कौशिकी बोलते की खरंच काका तुम्ही असं करणार आहात का. त्यावर आता इकडे लगेच डॉक्टर कामत बोलतं की हो मी नक्कीच करणार आहे असं. तर इकडे आता लगेच पुन्हा जे मॅडम सोबत ऑफिसमध्ये आता इकडे लगेच तारिणी बोलत असते की सांगा ना मॅडम, खरंच तुमची नेक्स्ट मुवमेंट काय आहे हे माहिती पडणं आम्हाला खूप गरजेचं आहे. त्यावर आता इकडे लगेच जे मॅडम बोलतात की तू हे खांडेकर बोलून म्हणजे खांडेकर बनून विचारतेस, केदार खांडेकरची बायको म्हणून विचारतेस की एक पोलीस ऑफिसर. तेव्हा आता तारिणीने मोठ्या ताटमानेने सांगितले असते की पोलीस ऑफिसर म्हणून. पण मात्र इकडे आता लगेच जे मॅडम बोलते की मला असं कोणीही शिकवलेलं नाही की आपल्या सिनियरने आता इकडे मात्र ज्युनियरला लगेच अपडेट करायचं नाही. हे मी तुला मुळातच सांगणार नाही की माझी नेक्स्ट मुवमेंट काय असणार आहे. तेव्हा आता लगेच तारिणी बोलते की मी जर एक खांडेकर म्हणून विचारलं तुम्हाला
तर तुम्ही काय सांगसाल? तेव्हा आता इकडे लगेच जे मॅडम बोलते, तर आता तर मी तुला मुळातच काही सांगणार नाही आहे. त्यावर इकडे मात्र आता निशीला तयार होण्यासाठी सांगते. तेवढ्यातच आता इकडे आपल्या दयानंद खांडेकरांच्या रूममधून कौशिकीला आवाज येते. आता एक कॉलवरती इकडे दया काका बोलत असतात. तेवढ्यातच आता कौशिकी रूममध्ये जाते आणि दया काका आता मोठमोठ्यानं ओढून एखाद्या न्यूज अँकरवाल्याला सांगतात की नाही, काहीही झालं तरी तो फक्त जो युवराज खांडेकर आहे ना, माझा मुलगा, त्याला संशयित म्हणून पकडून घेऊन गेलेला आहे. त्याच्यावरचे कोणतेही आरोप आतापर्यंत सिद्ध झालेले नाही आहे, म्हणून तुम्ही त्यांना असं एकदम गुन्हेगार बोलू नका. तेवढ्यातच आता कौशिकी लगेच दया काकाला बोलतो की शांत व्हा आणि तुम्ही अशा फालतू लेखांना उत्तरे देत बसू नका. तर इकडे दुसरीकडे मात्र आता लगेच दयानंद खांडेकर बोलतो की हे बघ ना, सकाळपासून कोणाकोणाला उत्तर द्यायचं आहे कौशिकी. मी प्रत्येक न्यूजमध्ये मोबाईलवरती फक्त युवराजचे न्यूज दाखवण्यात येत आहे आणि मला असं वाटतं की आपल्या MNLवरती याचा काहीही मात्र आता खूप परिणाम होणार आहे, कारण आपण आतापर्यंत फक्त आणि फक्त योग्य ती न्यूज दाखवली. खरंच आपण MNLमध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण आता मात्र हा युवराजमुळे आपल्या MNLवर काही परिणाम नको व्हावं असं मला वाटतं. त्यावर आता इकडे कौशिकी बोलते की नाही, MNLवर आपण लाईव्ह टेलिकास्ट करू आणि त्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाचं म्हणजे एका विश्वासू माणसाची गरज आहे. तेवढ्यातच तिथं त्या रूममध्ये केदार येतो. आता केदार लगेच इकडे कौशिकी आणि स्वतःच्या वडिलाला बोलताना बघून बोलते की सॉरी, मी नंतर येतो. त्यावर आता कौशिकी बोलते की नाही, मी आता तू येऊ शकतो आणि बाबांना भेटू शकतो. त्यावर आता थांब असं ते लगेच केदारला बोलते. तेव्हा आता लगेच इकडे मात्र दयानंद काका बोलतात की हे बघ केदार, मला तुझ्याशी बोलायचं आहे. आतापर्यंत कौशिकी तू आताच बोलली ना की तुला विश्वासू माणूस पाहिजे. हा काय केदार आहे ना, केदार मला माहिती आहे की तुझ्याशी युवराज कधीही चांगला वागलेला नाही आहे, तुझ्याशी सतत भांडत राहिलेला आहे. पण एक बाप म्हणून, एक खांडेकर म्हणून मी तुझ्यासमोर हात जोडतो. तू मात्र लाईव्ह टेलिकास्ट कर आणि त्यावरती सांग की इकडे मात्र युवराज गुन्हेगार नाही आहे. त्यावर कौशिकी बोलते की हो, तूच हे काम करू शकतो केदार. तेव्हा मात्र आता केदार विचारात पडतो की खरंच त्याला माहिती असतं की युवराजच हा गुन्हेगार आहे आणि असं खोटं कसं बोलायचं. तर इकडे दुसरीकडे मात्र आता डॉक्टर कामत आणि निशी मात्र इकडे आता पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेले असतात. आता निशी सरळ लगेच युवराज दिसल्यावरती युवराजसुद्धा ओरडतो की निशी निशी. निशीसुद्धा आता लगेच मात्र युवराजला भेटण्यासाठी त्याच्याकडे पळतच सुटते. तेव्हा आता पोलीस ऑफिसर येतो आणि तिला ओरडतो आणि तुम्ही अशा नाही भेटू शकत. तेव्हा आता डॉक्टर कामत येतात आणि बोलतात की का नाही भेटू शकत, त्याची बायको आहे ती आणि तिला अधिकार आहे तो भेटण्याचा. त्यावर आता जो ड्युटीवरती पोलीस इन्स्पेक्टर असतो तो बोलते की तुम्ही जे मॅडमला भेटा. तेव्हा डॉक्टर कामत बोलतात कोण जे मॅडम? तर इकडे जया जगदाळे, ज्यांच्या परमिशनशिवाय आता कोणीही युवराजला भेटू शकत नाही. तर इकडे ऑफिसमध्ये मात्र आता तारिणी मॅडमसोबत जे मॅडमच्या ऑफिसमध्ये बोलतच असते. तेवढ्यातच आता तिथं पोचतं ते म्हणजे निशी आणि डॉक्टर कामत. तेवढ्यातच आता लगेच जे मॅडम मोठ्या हुशारीने ओढत सांगतात की बाद झालं, तुला बोलले ना इथून जा म्हणून, आणि तुम्ही खांडेकर ना, इथं काय करता? तेवढ्यातच आता इकडे तारिणीच्या लक्षात आलेलं असतं की मात्र कोणीतरी खांडेकरांच्या घरचं इथं पोचलेलं आहे. ती लगेच आता जो काही तिने बुरका घातलेला असतो त्यानं चेहरा आता आपला झाकून घेते आणि मात्र जे मॅडम त्या दोघांना एका साईडला बोलतात आणि तुम्ही त्यांना काय बघता, माझ्या इकडे बघा, माझ्याशी तुमचं काम आहे ना, असं बोलत आता तारिणीला त्या जाण्यासाठी सांगतात. आणि तारिणी जेव्हा जाते तेव्हा आता जे मॅडम बोलते की हे बघा, हे तुम्ही विसरू नका की माझ्या ताब्यात जो गुन्हेगार आला तो निर्दोष सुटणार. तो खरंच दोषी असला तर ही जे मॅडम जे बोलते ना ते करते. आता मात्र इकडे दोषी गुन्हेगाराला मी सोडू शकणार नाही. तेवढ्यातच आता तारिणी असं ऐकून निघून जाते. तर इकडे आता जे मॅडम लगेच बसण्यासाठी इकडे डॉक्टर कामत आणि निशीला सांगते. अशा प्रकारे आता इकडे तेवढ्यातच तारिणी कॉल करते केदारला आणि केदारचा 5 मिनिटात लाईव्ह टेलिकास्ट सुरू होणार असते. तेवढ्यातच आता लगेच तारिणीशी केदार बोलतो आणि बोलतो की बॉस, इथं काय चालू आहे माहिती आहे का, मला कौशिकी ताईने लाईव्ह टेलिकास्ट करण्यासाठी सांगितलेलं आहे आणि मात्र मी कसं
खोटं बोलू, मला माहिती आहे की युवराज खूप मोठा क्रिमिनल आहे आणि मी कसं खोटं बोलू. त्यावर आता इकडे लगेच तारिणी बोलते की तू खोटं बोलू नको, पण आता जी परिस्थिती आहे, एक पोलीस ऑफिसर म्हणून तू विसरून जा आणि एक पत्रकार म्हणून जे जे तुला माहिती आहे तू एक पत्रकार म्हणून बोल. त्यावर आता इकडे लगेच यस बॉस म्हणत आता लगेच केदार बोलते की तिथं काय झालेलं आहे. तेव्हा आता लगेच केदारला तारिणी सांगते की इथं मात्र डॉक्टर कामत आणि कौशिक म्हणजेच निशी आल्या होत्या इकडे युवराजला भेटण्यासाठी. तर इथंच आता तारिणी मालिका संपते आणि उद्याच्या भागामध्ये इकडे आता लाईव्ह टेलिकास्ट हा केदार करत असतो. तेवढ्यातच तिथं बाबूराव जामखेडे पोचतो आणि या लाईव्ह टेलिकास्टमध्ये मात्र आता केदारने खूप हुशारीने आता युवराजची एक पत्रकार म्हणून साईड घेत पोलीस ऑफिसर म्हणून आता त्याला काहीच माहिती नाही असं दाखवत मात्र आता या बाबूराव जामखेडेची मात्र बोलती बंद केलेली आहे. तर बघत रहा तारिणी मालिका आणि असेच अपडेट्ससाठी आता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय गजानन.